वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष हितेश जाधव यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केला असल्यामुळे प्रहार जनशक्ती पक्षाच्या काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटलेला आहे। आपल्यासोबत या विषयावरती बोलण्यासाठी वसई तालुका युवा अध्यक्ष श्रीकांत पाटील आहेत। सर, काय सांगाल, काय भूमिका आहे आपली? आमची भूमिका तर सरळ आहे। आता म्हणजे जे काय वारं वाहतं येते की प्रहार संपला किंवा प्रहार जनशक्ती पक्ष वसई विरार म्हणून संपला किंवा काही ठिकाणी हे बोलणं चाललंय की अख्खा प्रहार जनशक्ती पक्ष बीजेपी मध्ये गेला, तर हे जे काय चाललंय हे चुकीचं आहे। आमचे जिल्हाध्यक्ष गेले ते आता त्यांनी काय विचाराने गेले किंवा त्यांना काय आश्वासने भेटले त्यांच्याकडून आम्हाला माहित नाही, पण प्रहार अजून आलेला नाही। प्रहार तेवढ्याच ताकदीने उभा आहे। अजून आम्ही कुठेही गेलेलो नाही। कार्यकर्ते बरेच सारे अजून आहेत, तसे आहेत। एक 2-3 पदाधिकारी आणि एक आमचे जिल्हाध्यक्ष गेल्यामुळे काय पक्ष तुटत नाही। आम्ही सगळे त्याच ताकदीने उभे आहे। आणि बच्चू भाऊंसंग आमचं बोलणं पण झालं। मी परवा स्वतः अमरावतीला होतो। अमरावतीमध्ये 20 पैकी 14 नगराध्यक्षांच्या सीट या बच्चू भाऊंच्या प्रहार संघटनेच्या आलेल्या आहेत। त्याच्यामुळे कोणाला असं वाटत असेल की प्रहार संपलं, तर ती काही गोष्ट नाही आणि कोणी गेल्याने एवढा मोठा काही फरक पडणार नाही। आणि आमच्याकडनं सरळ आहे, आम्ही भाऊंसंगतीच काम करू, आयुष्यभर बच्चू भाऊंचंच काम करू। आमच्याकडनं कुठेही किंवा आम्हालाही कोणी विचारलं, आम्हालाही बरेच फोन येतात की तुम्ही हे का, तुम्ही या, पण आम्हाला नकली हिंदुत्वाकडे जायची आमची इच्छाच नाही। काय वाटतंय की शेकडो कार्यकर्त्यांसह हा पक्षप्रवेश झाला असल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे। शेकडो कार्यकर्ते तुम्हीच बघा ना, ज्या टायमाला प्रवेश झाला त्या टायमाला पाठी किती होते, त्याच्यातले पण अर्धे तर त्यांना माहीतच नव्हतं की पक्ष प्रवेशाला चालले। तिथे गेल्याबरोबर एखाद्याने गळ्यात टाकली ती ही शाल की बीजेपी मध्ये तुमचा प्रवेश झाला, तर त्यांचे पण बऱ्याच जणांचे फोन येतात की दादा आम्हाला माहीतच नव्हतं की प्रवेश आहे किंवा झाला आणि आम्हाला प्रहार सोडायची इच्छा नाही। तर ते सगळे परत जोडले जातात ना, कारण सगळ्यांमध्ये हा संभ्रम निर्माण झाला की प्रहार संपला। त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये पण नाराजी येते, काही घाबरतात की अरे आता आपण काय करायचं। सगळ्यांना तुमच्या मार्फत पण सगळ्यांना हे सांगू इच्छितो की प्रहारचे दरवाजे अजून उघडेच आहेत सगळ्यांसाठी आणि आम्ही जे आहे ते आम्ही असेच राहणार। आम्ही कोणीही गेलेलो नाही भारतीय जनता पक्षामध्ये। एकंदरीतच जर पाहायला गेलं तर वसई विरार नालासोपारा परिसरामध्ये मागच्या अनेक दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्ष हा काम करत आहे आणि यामध्ये भाजपामध्ये जिल्हा अध्यक्षाने पक्षप्रवेश केला आहे। आता आपल्या कॉन्टॅक्टमध्ये किती कार्यकर्ते आहेत आणि कशी संघटना आहे? आपले वसई विरार मधले किंवा ऑलमोस्ट विरार मधले जेवढे पण आहेत ते आपल्या सगळे कॉन्टॅक्टमध्ये आहेत। मी तुम्हाला ग्रुपमध्ये शेअर पण करेन। जेवढे आपले 150-200 इथले कार्यकर्ते आहेत सगळे आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, कोणी कुठे गेलेलं नाही। आता आम्ही रविवारी एक मीटिंग घेणार आहे, त्याच्यामध्ये आमची सगळ्यांची काय पुढची काय पावलं उचलायचे ते सगळं ठरवू आम्ही बच्चू भाऊंच्या आदेशावर। आणि बच्चू भाऊंनी सगळे आदेश दिलेले आहेत आम्हाला की कोणी एक गेल्याने काही फरक पडत नाही, तुम्ही तुमचं काम चालू ठेवा जोरात। अपंगांची, निराधारांची, गोरगरिबांची कामं करत राहा। आपला मी तुमच्या पाठीशी आहे आणि आम्हाला यांच्यापेक्षा दुसरं मोठं अजून काय पाहिजे, त्यांचं 100%। काय भूमिका असेल या निवडणुकीमध्ये आपली? भूमिका अजून ठरायची बाकी आहे, कारण भाऊंशी पूर्ण बोलायचं आहे। कारण भाऊ सध्या आता त्या मिरवणुकीत वगैरे सगळ्यांमध्ये जरा व्यस्त आहेत, पण भूमिका आम्ही लवकरात लवकर मांडू। निश्चितच आपण जर बघितलं असेल तर प्रहार जनशक्ती पक्षाचे हे वसई तालुका युवा अध्यक्ष आहेत आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष जरी भाजपामध्ये गेले असले तरी प्रहार संघटना ही वसई तालुक्यामध्ये जिवंत असल्याचं वक्तव्य यांनी केलेलं आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, विरार।